नाही, बेसिकली काय झालं, अचानक आपल्याकडे तापमान कमी झाला पुणे शहराचं. म्हणजे 2 दिवस पूर्वी 9 डिग्री वॉज द लोएस्ट टेम्परेचर. याच्यामुळे काय की काही लोकांनी म्हणजे हे ऑन फायर वगैरे जे आहे ना सिक्युरिटी हे सगळं सुरू केलं. खरं म्हणजे पुण्यामध्ये चांगलं वेदर आहे, वन शुड एक्चुअली एन्जॉय दिस वेदर. पण हे सिक्युरिटी जे आहे ना त्याच्या 2-3 घाटे आहेत. तर आपल्याकडे फर्निचर वेस्ट खूप जास्त आहे पुणे शहराला. इनफॅक्ट आपण फर्निचर वेस्टचा प्रोसेसिंगचं पण एक ठिकाणी म्हणजे प्लांट सुरू करतो आहे. दुसरं असं आहे की इथे हे सगळे जे पॉल्युशन पण खूप वाढते आणि हा आपल्यासाठी फार एक इझी सोर्स ऑफ वेस्ट मॅनेजमेंट होऊ शकते इनफॉर्मल. म्हणून याचे 3-4 प्रकारचे घाटे आहे. आणि दुसरं आहे की पुण्याचं क्लायमेट जे आहे, पुण्याचं वेदर पूर्ण देशभरात याची इतकी चांगली ओळख आहे. लोक म्हणतात की पुण्याचं वेदर आहे. आणि ते थोडासा कसा होईल की हे सगळे जर आपण म्हणजे परवानगी दिला किंवा याच्यावर बॅन नाही घातला तर थोडासा याचा निगेटिव्ह परिणाम होऊ शकते. तर हा आपला शहराचा चांगला एक वेदर जे आहे ते बेसिकली कायम राहावा आणि कुठलाही एक इझी किंवा चीप सोर्सद्वारे वेस्ट मॅनेजमेंट होऊ नये, हा 2 उद्देशाने आपण केलेला आहे. सर याचं उल्लंघन केलं तर काय, पालिकेकडे काय कारवाई केली तर काय? नाही, महापालिकेमध्ये कसं आहे की कुठल्याही प्रकारच्या आदेशाचं उल्लंघन जर कोणी केलं तर याच्यामध्ये बरेच काही कायदे आहे. नॉर्मली आपल्याला हे जो याच्यावर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कसं आहे की महापालिकेमध्ये कुठल्याही गोष्टीचं जर कोणी हे केलं उल्लंघन केलं तर महापालिका आयुक्त किंवा आमचं जो प्रशासन तर्फे आपण म्हणजे एकूण आपल्याला पूर्वी न सांगता कितीही रकमाचा दंड लावू शकतो. तर काही गोष्टीमध्ये महापालिकेकडे खूप चांगले अधिकार असतात. तर नक्कीच याच्यामध्ये दंडात्मक कारवाई तर हा एक पर्याय आहेतच. आणि वारंवार जर काही झाला तर आम्ही त्याच्यामध्ये फौजदारी गुन्हा अशा प्रकारचे पण स्टेप्स घेऊ शकतो. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.